गावातलं भाऊकाशा पथक भाऊकाशा पथकाचं आज शिवसेना दक्षिण मुंबई आणि यशस्वी सरकार सन्माननीय सुशीलबेन शहा यांच्या शुभास्ते वस्तीवरती केला जातोय. स्वागत करीत आहे. महाराष्ट्राच्या विधानसभेचे सभापती सन्माननीय राहुलजी नार्वेकर यांनी या ठिकाणी भेट केलेली आहे. त्यांना विनंती करतो की पदाच्या निमित्ताने आपण इथे आम्हाला मार्गदर्शन करावं. जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्रीराम. जय श्रीराम. आज हिंदू नववर्षाच्या गुढीपाडव्याच्या सर्व तमाम विभागातील रहिवासी नागरिकांना, मुंबईकरांना मी मनापासून शुभेच्छा देतो. नवीन वर्षाच्या शुभेच्छा देतो. ईश्वरचरणी प्रार्थना करतो आपल्याला उदंड आयुष्य लाभो, आपल्या अडीअडचणी दूर होऊ, आपल्या घरात सुखसमाधान नांदो. आपल्या सर्वांना ही आपली मराठी संस्कृती पुढे न्यायची आहे, जपायची आहे आणि असेच हे सांस्कृतिक कार्यक्रम करत या संस्कृतीला जपत पुढे जायचं आहे. परत एकदा आपल्या सर्वांना गुढीपाडव्याच्या लाख लाख शुभेच्छा. धन्यवाद. धन्यवाद. हार्दिक शुभेच्छा देते. लाख लाख शुभेच्छा सगळ्या महाराष्ट्र बांधवांना, हिंदू माता भगिनींना. चांगला वर्ष जावा आणि अशी आपली महाराष्ट्राची संस्कृती पुढे वाढवत राहावी अशी शुभकामना करते. परत एकदा जय भवानी, जय शिवाजी, जय श्रीराम. महिलांना आव्हान करते सगळ्यांनी एकजुटीने काम करावं, आपली संस्कृती जपली पाहिजे. सदिच्छा आणि नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. जय हिंद, जय महाराष्ट्र. देना चाहती हूँ महाराष्ट्र के सारे लोगों को न्यू ईयर की बहुत शुभकामनाएं. जय श्रीराम. नमस्कार. मी पूजा पाडव्याच्या आणि मराठी नवीन वर्षाच्या मनापासून शुभेच्छा. आणि या शुभमुहूर्तावर मला एक अनाउन्समेंट करायची आहे. जल्लोषात स्वागत केलं जात आहे. तमाम हिंदू बांधव भगिनींना मी मनपूर्वक शुभेच्छा देतो. असा जल्लोष दरवर्ष राहून ईश्वरचरणी प्रार्थना. गुढीपाडव्याच्या खूप शुभेच्छा. आज मुंबईकरांनी जी आज आपले दक्षिण मुंबईची सर्वात मोठी यात्रा असते, त्याच्यामुळे आज दक्षिण मुंबई सगळ्यांना गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. युवकांना काय आवाहन कराल या ठिकाणावर? युवकांना आता आव्हान हेच करेल की आज जो नवीन वर्षाचा आहे आणि हा वर्ष जो आहे तो आमच्या राजकारणी व इलेक्शनचा आहे, त्यामुळे शुभेच्छा युवकांना देईन की यावर्षी आमचा मुख्यमंत्री व आमचाच प्रधानमंत्री झाला पाहिजे. धन्यवाद. वर्षानुवर्ष मी प्रत्येक वर्ष येत असतो इथे आणि इथे येण्याचा एक वेगळा उत्साह असतो. मला वाटतं आपले सगळे हिंदू बांधव, मला वाटतं हिंदू फक्त नाही पूर्ण मुंबई याला साजरं करते. मला वाटतं मुंबईच्या प्रत्येक कोण्यामधून, मुंबईच्या बाहेरून पण लोक इथे येतात आणि वेगळा आपला एक असा ही जी प्रभात फेरी आपल्याला बघायला भेटते. ते खूप खूप शुभेच्छा आहेत लोकांना गुढीपाडव्याच्या. आणि मला असं वाटतं की येणारं वर्ष माझ्यासाठी, तुम्हासाठी, आपल्या सगळ्यांसाठी खूप सुखाचं आणि समृद्धीचं होतं. सर, युवकांना आणि तरुणांना काय आवाहन कराल आज या ठिकाणावर? वाटतं की आव्हान म्हणजे जे आता आपल्या देशात चालू आहे त्याच्यावरती कॉन्सन्ट्रेट न करता अभ्यासावरती, करिअरवरती, हेल्थवरती आणि आपल्या देशाला आपण काय आपल्या शिक्षणाने देऊ शकतो, आपण काय डिफरन्स आणू शकतो त्याच्यावरती आपण काम. आपली मराठी संस्कृती टिकून राहण्यासाठी काय आवाहन कराल? आधी आपण स्वतः मराठी बोलणं शिकलं पाहिजे. मला वाटतं मी स्वतः इंग्लिशमध्ये शिकलो आहे आणि लंडनला राहिलो आहे, पण मी आलो तेव्हा मराठी येत नव्हतं, पण आता मराठीत बोलतो आहे आणि मला वाटतं की मला अभिमान आहे मला मराठी येण्याचा. आणि माझ्यासोबत माझ्या सगळ्या बांधवांना मला हेच सांगू इच्छितो की मराठीत बोललं पाहिजे, आपली भाषा जपली पाहिजे. आपण दुसऱ्या प्रांतात जातो, ते प्रांताचे लोक त्यांच्या भाषेत बोलतात, तसं आपल्याला आपल्या भाषेचा अभिमान असला पाहिजे. धन्यवाद.